मित्रांनो, मृगगड हा किल्ला रायगड जिल्हा आणि सुधाकर तालुक्यातील भेलीव या छोट्याशा गावाशेजारी असलेला एक सुंदर किल्ला आहे आणि याला भेलीवचा किल्ला असेही म्हणतात। हा किल्ला समुद्र सपाटीपासून 1750 फूट उंचीवर असून हा एक मध्यम श्रेणीचा ट्रेक आहे। गडावर घेऊन जाणाऱ्या कातील कोरीव पायऱ्या, प्रचंड कातळात खोदलेल्या पाण्याच्या टाक्या, गडाच्या माथ्यावरून दिसणारे विहंगम दृश्य, दोन डोंगरामधली छोटी खिंड म्हणजेच चिमणी क्लाइम्बिंग आणि गडावरील गुहेकडे जातानाचा थरार हे मृगगड ट्रेकचे वैशिष्ट्य। जय शिवराय मित्रांनो, कसे सगळे? मस्त मजेत ना? मी सचिन शेळके तुमचे स्वागत करतोय आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आपण आता चाललोय मृगगडला। मृगगड हा भेलीव गावाच्या पायथ्याशी आहे। पाठी दिसते हे भवानी मातेचं मंदिर आहे आणि त्याच्या पाठी तो आहे मृगगड। चला मग सुरुवात करूया आपल्या प्रवासाला। मी ते पनवेलवरून बाईकने आलोय। येताना मी खालापूर मार्गे आलो। खालापूरवरून येताना पुढे एमआयजिका लागतं। एमआयजिकाच्या जरा पुढे आल्यावर जांभूळपाडा गाव आहे। तिथून पुढे लेफ्ट घेऊन पुढे या भेलीव या गावाच्या पायथ्याला आलोय। तुम्हाला जर ट्रेनने यायचं असेल तर तुम्हाला खोपोलीला उतरायला लागेल। खोपोलीपासून 30 किलोमीटर आहे हे, पण तिथून शेअर रिक्षाने भरपूर पैसे घेतात। जर तुम्ही जास्त जण असाल तर ते तुम्हाला परवडेल। 100 रुपये पर हेड घेतात येताना। मित्रांनो, हा ट्रेक गाईड या ग्रुपने ऑर्गनाईज केलाय। जर तुम्हाला या ग्रुप बरोबर ट्रेकिंगला जायचं असेल तर त्यांचा नंबर मी खाली स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो। आम्ही भवानी मातेचं दर्शन घेऊन मित्राचा बर्थडे सेलिब्रेट केला आणि पुढे ट्रेकिंगला सुरुवात केली। मित्रांनो, आपण आता ट्रेक चालू करतोय। हा मंदिर दिसतंय, मंदिराच्या इथून हा रस्ता आहे। इथून आपल्याला जायचंय पुढे। ते बघा, 2 रस्ते जातात आहे। जिथे रस्ते चुकण्याची शक्यता आहे तिथे यांनी असे फलक लावले, त्यामुळे आपण रस्ते चुकण्याची शक्यता भरपूरच कमी आहे। पाऊस आता भरपूर जोरात आहे। बघा मित्रांनो, किती पाणी होतं। हा पॅच जरा कठीण आहे, तिथून जरा चौकात जावा, पाय घसरण्याचे चान्सेस आहे। मृगगड हा किल्ला मुख्यतः खेळणी बुरुज म्हणून वापरला जायचा। या किल्ल्याचा इतिहास फारसा माहीत नाही आहे। या किल्ल्याकडे जाताना रस्त्यात तुम्हाला उंबरखिंडीकडे जाणारा रस्ता लागतो आणि याच उंबरखिंडीत छत्रपती शिवाजी महाराज आणि कारतलब खान यांच्यातील लढाई झाली होती। तेथेच मराठ्यांनी निर्णायकपणे मुघल सैन्यांना चिरडले होते। ही लढाई गोरिला युद्धाचे म्हणजेच करीमी काव्याचे उत्तम उदाहरण होते। वाघदरी आणि उंबरखिंड ही एक किल्ल्याच्या माथ्यावरून दिसणारी काही गावे आहेत। किल्ल्यावर जाताना तुम्हाला 2 डोंगरामधली छोटी खिंड चढून जावे लागते। यालाच चिमणी क्लाइम्बिंग असेही म्हणतात। चलो चलो, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जाऊ दे, चला। इथून पायरी मार्ग आहे। इथे पायऱ्या दगडाच्या कातळात कोरल्या पायऱ्या आणि या साईडला गुहा आहे आणि इथे पादुका आहे। या बघा त्या पादुका। हे आमचे अमन भाऊ, गॉगल निकाल के एकदम रापचिक। गुहेकडे जाण्यासाठी कातळात काही पायऱ्या खोदलेल्या आहेत, पण एका बाजूला उभा कातळकडा आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी, त्यात लहान पायऱ्या, त्यामुळे गुहेकडे जाताना काळजी घ्यावी लागते। झुकून राहायचं फक्त, इकडे डोंगराकडे झुकून राहायचं बस। Other way to go. फायनली तो कठीण टप्पा पार करून आपण या गुहेत पोहोचलोय। इथे पण एक नैसर्गिक गुहा आहे बघा। इथून बघा धबधबे किती छान दिसतात। इथे आलं तर हाय, आता जायचं कसं काय समजेना, लय भया वाटतंय।
सर आप आओ आराम से। आगे हाथ रख लो सर, आगे नीचे 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 नीचे। लेफ्ट साइड में नीचे जगह है। हाँ आराम से, कोई घाई नहीं। सर बोलो, ये मौत को छू के टक से वापिस। ठक से वापस आ गया। खतरनाक खतरनाक एक्सपिरियन्स। भरपूर कठीण आहे, जाऊ नका मित्रांनो, स्लिपरी आहे पावसामुळे, भरपूर हळूहळू यायला लागतं। फाटली जाम माझी। आलो शेवटी फायनली। मित्रांनो या बघा, इथे पायऱ्या कोरल्या दगडाच्या कातळात, अशा कलावंतींची आठवण येते। हे बघा हे बाजूला ते पण साखळे लटकवले, या साह्याने आपण सहज इथून चढू शकतो। मित्रांनो हे बघा सह्याद्रीचं मनमोहक दृश्य, किती हिरवीगार झाडं, एकदम स्वर्गात आल्यागत वाटतंय। किल्ल्यात प्रवेश केल्यावर महिषासुरमर्दिनी देवीचे एक मंदिर लागते, तसेच तिथे एक शिवलिंग व मोठा दगडी देवा देखील दिसतो। मित्रांनो ही बघा एक पाण्याची टाकी आहे इथे, आणि इथे एक पार्किशन आहे। आय थिंक हे सुरुवातीला एकच असणार, आणि या पाण्याच्या टाक्यात उतरायला पायऱ्या होत्या, नंतर इथे भिंत घातली असं वाटतं। आणि हे काही वर्षापूर्वी मी बघितलं तर याच्यात भरपूर दगडी हे होती, गाडी संवर्धन केलं आहे त्यांनी, हे सगळं साफसफाई करून टाकी स्वच्छ केली आहे। मित्रांनो इथे बघा हे वाड्याचे अवशेष दिसतात जाऊन बघूया। हे बघा पाण्याचं छोटस काय म्हणतात त्याला, रांजण टाईप आहे।
कदाचित तिथे मंडप हे बांधण्यासाठी केलं असेल असं वाटतंय, काही माहीत नाही. मला काय माहीत असेल तर सांगा हे कशासाठी केलं. हे बघ, ते 3 पाण्याचे टाके आहेत. एक पाण्याची टाकी. बघा इथून किती छान दृश्य दिसतंय. तेच जाने का मन नहीं कर रहा रे इधर से, क्या बोलते हैं? मस्त दिखला रे इधर से व्यू, देखना. गड एक्सप्लोर करून झालाय आपला. आता आपण खाली चाललोय. अमन काय वाटतं मग, कैसा लग रहा है? ऐसा लग रहा है एकदम दिल गार्डन गार्डन हो गया, बहुत मजा आ रहा है. चला मित्रांनो, आता खाली उतरूया आपण गड. मित्रांनो हे बघा पाण्याचा धबधबा किती जोरात वाहतोय. ती धुगाची चादर पसरली आहे. हा समोर दिसतोय तो मोरडीचा सुळका आहे. मित्रांनो हे बघा पायऱ्या किती छोट्या आहेत, एकदम हळूहळू उतरायला लागतं. हाँ नहीं 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 सिंपल है. अभी मैं मौत को छू के आ गया है, मेरे को डर नहीं लगता अभी. मित्रांनो आपला खेळ कंप्लीट झाला आहे. मोबाईल स्विच ऑफ झाल्यामुळे खाली उतरल्यावर आपल्याला व्हिडिओ काढता नाही आला. आता पोचलो आहे मी घरी आणि खाली उतरल्यावर भरपूर खानावळ आहे, तिथे तुम्ही जेवण करू शकता. त्याचे नंबर मी देतो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा खाली. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.